नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 6 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स वरती चर्चा करणार आहोत आणि न्यू सिलेबसचं मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 लाईन्स अँड अँगल्स यामधला प्रॅक्टिस सेट 2.2 आज आपण बघतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघितला होता. आज 2.2 वर चर्चा करूया. तर चला जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, आपण सुरुवातीला काही कन्सेप्ट समजून घेऊयात. हा जो प्रॅक्टिस सेट आहे, या प्रॅक्टिस सेटकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला कन्सेप्ट आपल्या क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करू आणि मग आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, इथे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल असतात. 3 प्रकारचे अँगल तुम्हाला इथं दिसत आहेत. आता हे सगळे अँगलचे प्रकार तुम्हाला माहिती आहे. ओके, कुठल्या अँगलला काय म्हणतात, कुठल्या अँगलला काय नाही म्हणत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तुमच्याकडे पेज नंबर तसं 15 वरती काही अँगलचे टाईप दिलेत, पण आपण हे सुरुवातीला बघूयात. आता याच्यामध्ये बघा, हा ॲक्यूट अँगल आहे. ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री पेक्षा कमी असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. बरोबर, ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री पेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. ओके, आणि ज्याचं मेजर 90 डिग्री पेक्षा जास्त आहे, ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री पेक्षा जास्त आहे त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल. ह्याला ऑब्ट्यूस अँगल, हा ॲक्यूट अँगल. आणि ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री आहे त्याला आपण म्हणतो राईट अँगल. हा राईट अँगल, हा ऑब्ट्यूस अँगल समजा 120 डिग्रीचा आहे आणि हा ॲक्यूट अँगल समजा 60 डिग्रीचा आहे. तर अँगल म्हणजे नेमकं काय, तर इथे दिलंय an angle is formed by two line segment that have a common point. दोन लाईन सेगमेंट असतात, दोन लाईन सेगमेंट असतील किंवा दोन रे असतील, त्या दोन रेचा किंवा दोन लाईन सेगमेंटचा जो कॉमन पॉईंट असतो तिथे अँगल तयार होत असतो. ठीक आहे, तर ही झाली अँगलची व्याख्या. तर हे 3 प्रकारचे अँगल आतापर्यंत आपण बघितलेत, पण आता थोडंसं आपल्याला इथून पुढे आणखी जास्त अँगल पाहायचे. पण ते पाहण्याच्या अगोदर आपल्या बुकमध्ये जी एक ऍक्टिव्हिटी आहे ती समजून घ्या. ही ऍक्टिव्हिटी काय, या ऍक्टिव्हिटीमध्ये मला काय आहे, ही ऍक्टिव्हिटी पण आपण बघूयात. पहिला कन्सेप्ट बघू आणि नंतर मग प्रॅक्टिस सेट आपण बघूयात. या ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलंय, तुम्हाला अँगलचं नाव लिहायचंय, व्हर्टेक्स लिहायचंय आणि तुम्हाला रे लिहायचे किंवा आर्म लिहायचंय. आता बघा, अँगलचं नाव लिहिताना तुम्ही लिहू शकताय की अँगल आर ए डी लिहू शकताय किंवा अँगल तुम्ही DAR लिहू शकता, DAR. पण तुम्ही ADR नका लिहू. जो अँगल मध्ये आहे त्याला इथं मध्येच लिहायचं आहे. DAR किंवा RAD. जो मिडलला आहे त्याला इथे पण मध्ये आला पाहिजे. दुसरी गोष्ट व्हर्टेक्स, हा जो ए आहे, जसं इथं वाय व्हर्टेक्स आहे तसं कोण इथं व्हर्टेक्स आहे ए, मग इथं लिहू ए व्हर्टेक्स आहे. साइड किंवा आर्म, आता इथं आर्म कोण आहे, AR आणि AD. मग इथं लिहायचं रे AR आणि रे AD. एवढं सोपं मित्रांनो हा चार्ट आहे. तसंच इथं जर बघितलं, इथं अँगलचं नाव TAP, अँगल TAP ताप लिहू शकताय किंवा अँगल PAT लिहू शकताय. झालं. त्याच्यानंतर इथं व्हर्टेक्स कोण आहे, ए आहे. आणि नंतर मग खाली आर्म काय आहे बाबा, AT आणि AP. रे रे AT किंवा रे AP. ओके, AT किंवा AP. आता इथे बघा, इथे अँगलचं नाव MAP, अँगल MAP किंवा अँगल PAM. झालं. इथं व्हर्टेक्स कोण आहे, इथं व्हर्टेक्स आहे ए आणि त्याच्यानंतर आर्म काय, AM अँड AP, AM अँड AP, AM अँड AP. फक्त सेगमेंट AM आणि सेगमेंट AP असं लिहा, रे नका लिहू, कारण हे रे नाहीयेत. अशा पद्धतीने हा चार्ट तुमच्या बुकमध्ये येतो, तुम्ही कंप्लीट करा. आता आपण पुढे बघूयात. पुढे अँगल्सचे काही टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचे. हे समजल्याशिवाय तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट समजणार नाही. आता इथे पहिली गोष्ट, हा एक पॉईंट समजून घ्या. इथे बघा, इथे आपल्याला काय करायचं, किती टाइम झाला, 4 वाजलेत. 4 o'clock किती होणार, 12 वरती तुमचा मिनिट काटा असणार आहे आणि 4 वरती तुमचा तास काटा असणार आहे. आता इथं कुठला अँगल तयार झाला, ऑब्ट्यूस अँगल तयार झाला, जो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. 2 वाजलेत. इथे बघा, तुमचा एक 12 वरती तुमचा एक काटा असणार आहे, 2 वरती एक. इथं काय झाला, ॲक्यूट अँगल तयार झालेला आहे. इथं 3 वाजलेत. 3 वाजलेत म्हणजे तुमचा कुठला झाला, इथं राईट अँगल तयार झालाय. 6 वाजलेत. 6 वाजलेत, इथे 6 वाजलेत, 6 वाजले म्हणजे स्ट्रेट अँगल. हा जो तयार झालेला आहे तो अँगल आहे स्ट्रेट अँगल. तर हे अँगलचे प्रकार आपल्याला माहिती पाहिजेत. तर इथे बघा, हा जो आपला अँगल आहे ऑब्ट्यूस अँगल. ओके, हा झाला ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल झाला, याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. याला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. ओके, ॲक्यूट अँगल झाला आपला. आणि हा झाला राईट अँगल, 90 डिग्रीचा दिसतो ना, राईट अँगल.
आणि हा जो आहे ना तो स्ट्रेट अँगल आहे, 180 डिग्रीचा असतो, त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. आपण स्ट्रेट अँगल याला आपण म्हणू. झाला स्ट्रेट अँगल. तर हा तुमच्या पुस्तकामध्ये आहे बघा, हे घड्याळ वगैरे असे दिलेत, तर किती वाजलेत त्या अनुषंगाने तुमच्या घड्याळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होत असतात. ते आपण सगळ्यांनी नीट बघितले पाहिजे. चला आता पुढे जाऊयात, पुढचे काही कन्सेप्ट आपण समजून घेऊ. बघा, हे अँगलचे टाईप जरा समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे ना, जो अँगल 0 डिग्रीचा असतो त्याला झिरो अँगल म्हणतात. हा कुठला अँगल झाला? झिरो अँगल. झिरो अँगल झाला आपला. ओके. ज्याचं मेजर 90 डिग्री पेक्षा कमी आहे त्याला आपण म्हणतो ऍक्यूट अँगल. ऍक्यूट अँगल बरोबर. ज्याचं मेजर 90 डिग्री त्याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. राईट अँगल म्हणतो आपण. हा झाला राईट अँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्याचं मेजर 90 डिग्री पेक्षा जास्त असतं त्याला म्हणतो ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल. ओके. ज्याचं मेजर 180 डिग्री त्याला म्हणतो स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल झाला. ओके. आता याचं तर मेजर 180च्या पण जास्त आहे. 180 पेक्षा जास्त आहे. मग त्याला आपण म्हणायचं काय? रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. ओके. रिफ्लेक्स अँगल म्हणायचं त्याला. ओके. मराठीमध्ये प्रविशाल कोण म्हणतात. आणि हा जो 360 डिग्री म्हणजे तुमचा अँगल इथून येऊन पूर्ण एक राऊंड झालेला आहे, याला आपण म्हणू शकतो कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्ण कोन. तर हे जे अँगलचे सगळे टाईप आहेत ते बघून घ्या, कारण या टाईपचाच तुम्हाला पुढचे काही एक्झाम्पल्स आहेत ते सोडवण्यासाठी होणार आहे. कारण हे जर समजलं तर तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स व्यवस्थित समजतील. ठीक आहे. झिरो अँगल, ऍक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, 180चा असेल तर स्ट्रेट अँगल, 180 पेक्षा जास्त असेल आणि 360 पेक्षा कमी असेल तर तो रिफ्लेक्स अँगल, आणि 360चा जर अँगल असेल तर त्याला म्हणायचं कम्प्लीट अँगल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता मी पुढे जातो. पुढचा प्रश्न बघा. आता इथे एक पझल आहे तुमच्या पुस्तकामध्ये. हे पझल जे या पझलला जरा आपण नीट समजून घेऊ. पझल काय आहे? आय एम अन ऍक्यूट अँगल. हा एक ऍक्यूट अँगल आहे ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री पेक्षा कमी आहे. ठीक आहे. 90 पेक्षा कमी आहे. इथं काय दिलंय? इफ यू डबल माय मेजर. माझं मेजर जर का तुम्ही डबल केलं तर एक ऍक्यूट अँगल मिळतो. समजा जर 20 डिग्रीचा जर असेल तर 20 डिग्रीला जर डबल केलं तर तो काय झाला? एक ऍक्यूट अँगल 40 डिग्रीचा झाला. बरोबर. आणि त्याच्यानंतर इफ यू ट्रिपल माय मेजर. समजा याचं मेजर ट्रिपल केलं, 20 डिग्रीचं जर तुम्ही मेजर ट्रिपल केलं तर तरी तुम्हाला एक ऍक्यूट अँगल मिळते 60 डिग्रीचा. त्याच्यानंतर म्हणतं इफ यू 4 टाइम माय मेजर. याच्या मेजरला जर 4 टाइम केलं, 20 into 4 केलं तरी मला किती मिळतात आन्सर? 80 मिळतात. हा सुद्धा एक ऍक्यूट अँगल आहे. बरोबर. यांनी काय म्हटलंय? मला डबल केलं तरी ऍक्यूट अँगल मिळेल, मला ट्रिपल केलं तरी ऍक्यूट अँगल मिळेल, मला 4 टाइम मल्टिप्लाय केलं तरी ऍक्यूट अँगल मिळेल. म्हणजे माझ्या नंबरला 4 टाइम म्हणजे माझ्या नंबरच्या डबल केलं तरी ऍक्यूट अँगल मिळतो 40चा, ट्रिपल केलं तरी ऍक्यूट अँगल, आणि 4 टाइम्स केलं तरी ऍक्यूट अँगल मिळतोय. हा, बट इफ यू मल्टिप्लाय माय मेजर बाय 5, 5 वेळा जर मल्टिप्लाय केलं तर ऍक्यूट अँगल नाही मिळत. 20 into 5 केलं तर तुम्हाला 100 मिळतं. हा ऍक्यूट अँगल मिळत नाही. व्हॉट कुल्ड माय मेजर. मग माझं मेजर किती असू शकतं? 20 असू शकतं. किंवा तुम्ही जर का 21 जरी घेतलं, 21 into 2 करा, तुमच्याकडे मिळतं 42. 21 into 3 करा, तुमच्याकडे मिळतं 63. 21 into 4 करा, तुमच्याकडे मिळतं 84. 21 into जर तुम्ही 5 केलं तर 105. म्हणजे तुम्हाला डबल केलं तर ऍक्यूट मिळतोय, ट्रिपल केलं तर ऍक्यूट, 4 टाइम केलं तर ऍक्यूट, आणि त्याच्यानंतर 5 टाइम्स जर त्याला लिहिलं, 5 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक ऑप्ट्यूस अँगल मिळतो. म्हणजे याचं मेजर 21 डिग्री सुद्धा असू शकतं, 22 डिग्री सुद्धा असू शकतं. बरोबर. फक्त 23 नाही घेणार, कारण इथं 23 घेतलं की इथं 92 येतं. तो तुमचा ऑप्ट्यूस अँगल आहे. किंवा 19 जरी घेतलं तरी तुमचं काम होऊ शकतो. ओके. 18 घेतलं तर नाही होणार. म्हणजे तुमच्या मेजरचा अँगल इथं, या मेजरचं जे अँगल आहे ते 19, 20, 21 किंवा 22 यापैकी काहीतरी असेल. ही एक पझल आहे. हा, आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेटकडे वळूयात. पझल आहे, तुमच्या लक्षात आले असेल. आता इथं प्रॅक्टिस सेटमध्ये बघा, जर आपण नीट पाहिलं, इथं मला काय प्रश्न विचारलेला आहे की फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट गिव्ह बिलो हुज फ्रॉम राईट अँगल. कुठं राईट अँगल बनतोय? बघा, जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये ई मध्ये एक ई मध्ये बघा तुम्हाला राईट अँगल बनतील. ई मध्ये इथे एक राईट अँगल आहे, इथे एक राईट अँगल आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, तर राईट अँगल बनतो. एन मध्ये राईट अँगल नाही बनत, एल मध्ये ऍक्यूट अँगल बनतात बघा. के मध्ये पण नाही होत. के मध्ये तुम्हाला ऍक्यूट अँगल बनेल किंवा ऑप्ट्यूस अँगल सुद्धा बनू शकतो. एल मध्ये बघा पूर्ण राईट अँगलच बनलाय एल मध्ये.
एच मध्ये पण तुम्हाला राईट अँगल बनतील बघा. एच मध्ये जर बघितलं तर इथे 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 तर बरेचसे राईट अँगल्स तुम्हाला बनतील. पण सिंगल लेटर जर तुम्ही एल बघितलं तर एल मध्ये फक्त राईट अँगलच बनतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन आहे 2.1 समजून घेता येईल. चला याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल पण त्याच्या अगोदर बघा. त्याच्या अगोदर आपण इथे एकच मिनिट हा. त्याच्या अगोदर इथे बघा राईट द टाइप ऑफ ईच अँगल बेस ऑन द मेजर ऑफ द अँगल गिवन बिलो. आता हा कुठला आहे? ऍक्यूट अँगल आहे. बरोबर. हा कुठला आहे? झिरो अँगल आहे, झिरो मेजर. हा कुठला आहे? राईट अँगल आहे. हा कुठला आहे? हा कुठला आहे बाबा तुमचा? ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूस अँगल आहे. हा कुठला आहे? 180 स्ट्रेट. स्ट्रेट अँगल आहे. आणि हा कुठला आहे? रिफ्लेक्स अँगल आहे. रिफ्लेक्स अँगल आहे. 180 डिग्रीच्या वरती रिफ्लेक्स अँगल. फक्त एकच प्रकारचा अँगल राहिलाय. कुठला अँगल राहिला इथं? इथं तुमचा राहिला कम्प्लीट अँगल फक्त नाही दिला, बाकी सगळे अँगल दिले. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर आपण बघितलं इथे विचारलंय ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल ऑफ डिफरंट मेजर. रिफ्लेक्स अँगल तुम्हाला डिफरंट मेजरचा काढायचा आहे तर तुम्ही पट्टीने काढू शकताय रिफ्लेक्स अँगल किंवा तुम्ही अशा प्रकारे बघा. मी इथे रिफ्लेक्स अँगल इथे 0 घेतला, ओ घेतला, इथं पी घेतला, इथं अशा प्रकारे हा काढला तर हा एक तुमचा रिफ्लेक्स अँगल आहे. समजा इथे म्हणा तुम्ही 200 इथे लिहा 200 डिग्रीचा एक रिफ्लेक्स अँगल होऊ शकतो. पी ए टी इथं पकडा किंवा तुम्हाला आणखी एक तुम्ही रिफ्लेक्स अँगल काढू शकता. इथं ओ घेतला, इथं आर घेतला, अशा प्रकारे बघा इथे समजा इथून असा काढला तर हा एक तुम्हाला रिफ्लेक्स अँगल मिळेल. समजा इथे 270 डिग्रीचा आहे. तर असे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रिफ्लेक्स अँगल काढू शकताय की ज्यांचं मेजर 180च्या पेक्षा जास्त आहे आणि 360 पेक्षा कमी आहे. 360 आणि 180 यांच्यामध्ये जे काही अँगल्स असतील त्यांना आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. चौथा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता हे जे काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले गेलेले आहेत या क्वेश्चन्सचे आपल्याला आन्सर लिहायचे बघा. तर या ठिकाणी बघा आपल्याकडे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये हा क्वेश्चन हाऊ मेनी राईट अँगल आर इन्क्लुडेड अ स्ट्रेट अँगल. एका स्ट्रेट अँगल मध्ये हा एक स्ट्रेट अँगल आहे. याच्यात किती राईट अँगल येतील रे बाबा? स्ट्रेट अँगल मध्ये 2 राईट अँगल येतील. म्हणजे याचं तुमचं उत्तर काय येणार बाबा? 2. कारण स्ट्रेट अँगल मध्ये 2 राईट अँगल येतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा व्हॉट आर द टाइप ऑफ अँगल्स फ्रॉम बिटवीन 2 ऍडजस्टंट फिगर ऑफ हँड. हाताचे जे काही फिगर आहेत शेजारच्या त्याच्यामधून कुठल्या कुठल्या प्रकारचे अँगल तयार होतात बघा. माझ्याकडे 2 जर पकडला तर हा कुठला अँगल झाला? हा एक ऍक्यूट अँगल. म्हणजे इथे तुमच्याकडे ऍक्यूट अँगल तयार होऊ शकतो. चला दुसरी गोष्ट बघा एक राईट अँगल पण माझ्या हातामधून तयार झाला. राईट अँगल पण तयार होतो. ओके. आणि बघा या ठिकाणी याला जर असं जर केलं तर मी तर मला ऑप्ट्यूस अँगल पण तयार होईल. अजून कुठला तयार होईल? ऑप्ट्यूस अँगल. म्हणजे इथं तुमच्याकडे उत्तर 3 येतील. ऍक्यूट अँगल, राईट अँगल आणि ऑप्ट्यूस अँगल 3 प्रकारचे अँगल तुमच्या हातामधून तयार होतील. याच्यामध्ये स्ट्रेट अँगल तयार होणार नाही. डायरेक्ट बोट तुटन अंगठा तर स्ट्रेट अँगल होईल. पुढचा व्हॉट काइंड ऑफ अँगल इज फॉर्म बिटवीन द आवर हँड अँड द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक वेन इट्स 12 o'clock. जर 12 वाजले असतील तर आवर हँड आणि मिनिट हँड यांच्यामध्ये कुठला या ठिकाणी अँगल असणार आहे? 12 जर वाजले असतील मित्रांनो बघा 12 वाजले असेल तर त्याला तुम्ही झिरो अँगल म्हणू शकता. 12 वाजले मिनिट काटा दोन्ही काटे एका बाजूला आहे. झिरो अँगल त्याला म्हणू शकता किंवा कंप्लीट अँगल सुद्धा बनू शकतो. झिरो अँगल किंवा कंप्लीट अँगल दोघांपैकी तुम्हाला या ठिकाणी काहीतरी लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही लिहा झिरो अँगल किंवा कंप्लीट अँगल पण झिरो अँगल लिहा. ठीक आहे. झिरो अँगल उत्तर आहे. तर इथे झिरो अँगल तुम्ही लिहू शकता. पहिल्याचं उत्तर 2. 2 राईट अँगल बनतील. दुसऱ्यामध्ये ऍक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्ट्यूस अँगल आणि तिसऱ्याचं आहे तुमच्याकडे इथं झिरो अँगल. याचं उत्तर तुमच्याकडे काय? झिरो अँगल येईल. झिरो अँगल. चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा 5 एवढेच प्रश्न आहेत मला वाटतंय. याच्यानंतर आपण काय करू? पुढचा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे त्याच्याकडे वळूयात. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. पुढचा जो प्रॅक्टिस सेट आपला 2.2 नाही तर प्रॅक्टिस नाही आपला एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज 2 वरती आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. आता पुढची व्हिडिओ